Hello, dear students. Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Types of a Motion. The learning outcome for our today's lecture is explain in momentum and impulse. So dear students, in dynamics or mechanics, momentum and impulse are two terms which are very important and basic to understand the mechanics. So let us see. Kinetics. What is kinetics? Definition of kinetics is a branch of dynamics which deals with the effect of forces on the bodies in the motion by considering the forces causing the motion. एक लक्षात घ्या, कायनेटिक्स ही डायनॅमिक्स किंवा मेकॅनिक्सची एक अशी शाखा आहे, अशी एक ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये बॉडीच्या मोशनचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं की कोणकोणते फोर्सेस त्या बॉडीवर ॲक्ट व्हायला लागलेले आहेत, कोणत्या फोर्समुळे बॉडी मोशनमध्ये, आणि त्या बॉडीचं मास काय हे सुद्धा कायनेटिक्समध्ये कन्सिडर केलं जातं. लक्षात घ्या, आपण कायनॅमॅटिक्समध्ये बघितलं होतं की तिथंही मोशनचा अभ्यास केला जातो, परंतु तिथं त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स आणि मास बॉडीचं कन्सिडर केलं जात नाही. पण कायनेटिक्स ही अशी ब्रँच आहे डायनॅमिक्सची की ज्याच्यामध्ये बॉडीच्या मोशनचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामध्ये फोर्स आणि मास यांचं सुद्धा इन्क्लुजन त्या अभ्यासामध्ये केलेलं असतं. ओके, आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय आणि त्या अनुषंगानं आपण पुढची डेव्हलपमेंट कशी आहे त्या पद्धतीने बघूया. ओके, ठीक आहे. आता एक केस ए असं कन्सिडर करा, एक अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म आहे. ओके, आणि त्याच्यावरून एक 5 किलोग्रॅम एवढ्या मास असणारा एक ऑब्जेक्ट जो आहे तो 10 मीटर पर सेकंद एवढ्या गतीनं तो ट्रॅव्हल करायला लागलेला आहे. ओके, आपण असं समजतो की याच्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे ना तो कॉन्स्टंट आहे, असं आपण या केसमध्ये कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता पहा, अशा पद्धतीनं हा केस एमध्ये हा 5 किलोग्रॅम इतक्या मासचा जो ऑब्जेक्ट आहे इज ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड. आता दुसरी केस कन्सिडर करूया, तिथे सुद्धा सेम असा प्लॅटफॉर्म आहे, तिथं 10 किलोग्रॅम इतक्या मासचा एक ऑब्जेक्ट आहे, तो सेम वेलॉसिटी म्हणजे 10 मीटर पर सेकंड इतक्याच वेलॉसिटीनं तो सुद्धा ऑब्जेक्ट आहे ना तो ट्रॅव्हल करायला लागलेला आहे. या केसमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो की याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स जो आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आता पहा तुम्ही, इथं ऑब्जेक्ट आहे 5 किलोग्रॅम इतका, तो ज्या वेलॉसिटीनं जातोय म्हणजे 10 मीटर पर सेकंड एवढ्या वेलॉसिटीनं, त्याच वेलॉसिटीनं केस बी मध्ये ऑब्जेक्ट त्याच वेलॉसिटीनं जात आहे म्हणजे 10 मीटर पर सेकंद जात आहे, परंतु ऑब्जेक्टचं जे मास आहे ते किती आहे, 10 किलोग्रॅम इतका आहे. आणि आपण असं कन्सिडर केलेलं आहे की यांच्यावर ॲक्ट होणारे फोर्सेस जे आहेत ना ते इक्वल आहेत. ओके, मग आता या केसमध्ये इन विच केस द फोर्स रिक्वायर्ड टू स्टॉप द ऑब्जेक्ट विल बी मोर इन गिव्हन टाइम. ह्या दोनही केसेस म्हणजे केस ए आणि केस बी या दोन्ही केसेसमध्ये दिलेल्या वेळेमध्ये कोणत्या केसमध्ये किंवा कोणत्या ऑब्जेक्टला रोखण्यासाठी थांबविण्यासाठी जास्त फोर्सची आवश्यकता आहे. पहा, इन अ गिव्हन टाइम विच केस विल रिक्वायर द मोर फोर्स टू बी स्टॉप्ड. ओके, कोणा जास्त लागेल बघा, दोघांचे या ठिकाणी काय आहे, वेलॉसिटी आहे ती मात्र कशी आहे, सेम आहे. ओके, हा एक प्रश्न तुम्ही ध्यानामध्ये घ्या इथं. आता ठीक आहे, थोडी एक दुसरी वेगळी केस पाहूया. केस ए परत एकदा पहा, एक ऑब्जेक्ट आहे 5 किलोग्रॅम इतक्या वजनाचा आणि तो किती वेलॉसिटीनं चाललेला आहे, 10 मीटर पर सेकंदनं चाललेला आहे. ओके, आपण इथं कन्सिडर करतो की याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स जो आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे आणि अशा पद्धतीने त्याची जर्नी चालली आहे. केस बी सेम प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर सुद्धा 5 किलोग्रॅम इतक्याच मास असणारा ऑब्जेक्ट आहे, तो ट्रॅव्हल करायला लागलेला आहे. ओके, आणि त्याची जी वेलॉसिटी आहे ती मात्र याच्यापेक्षा वेगळी आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. ती वेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद इतकी आहे. पहा, याच्यावर सुद्धा ॲक्ट होणारा जो फोर्स आहे ते आपण कॉन्स्टंट आहे असं आपण या ठिकाणी म्हणतोय. आता परत ह्या दोनही केसेसच्या संदर्भात या पूर्ण सिनॅरिओमध्ये परत सेम क्वेश्चन, इन विच केस द फोर्स रिक्वायर्ड टू स्टॉप द ऑब्जेक्ट विल बी मोर इन अ गिव्हन टाइम. दिलेल्या वेळेमध्ये यातल्या कोणत्या ऑब्जेक्टला रोखण्यासाठी जास्त फोर्सची गरज आहे. आता स्टुडंट्स, एक गोष्ट पहा, या ठिकाणी तुम्ही आधीच्या एक्झाम्पलमध्ये
पाहिलं होतं की 5 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅम इतक्या मासचे दोन्ही ऑब्जेक्ट होते. तुम्ही तुमच्या जनरल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सनं सुद्धा सांगू शकता की त्याच्यामध्ये 10 किलोग्रॅम वजन मास ज्या ऑब्जेक्टचं होतं त्या ऑब्जेक्टला रोखण्यासाठी जास्त फोर्सची गरज होती दिलेल्या वेळेमध्ये. आणि या केसमध्ये प्रेझेंट जी केस आहे याच्यामध्ये कुणाला जास्त, तुमच्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला माहिती आहे की कुणाला जास्त गरज लागणार आहे, तर केस बी मध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला रोखण्यासाठी जास्त फोर्सची आवश्यकता लागणार आहे. मग आता असं का घडलं बरं? इथं तर दोन्ही बॉडीचं मास सेम आहे, मग तरी सुद्धा इथं आपल्याला फोर्स मात्र जास्त लागणार आहे तो ह्या ऑब्जेक्टला, म्हणजे बी या ऑब्जेक्टला रोखण्यासाठी जास्त लागणार. आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तसा. म्हणजे मास जरी समान असलं तरी तो वेलॉसिटी वेगवेगळ्या असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी जास्त फोर्स लागला ह्या ऑब्जेक्टला रोखण्यासाठी, असा तुम्ही निष्कर्ष कदाचित काढू शकाल. ओके, बरोबर आहे. पण फक्त निव्वळ त्याचं वेलॉसिटी जास्त होती म्हणून तसं घडलं का माहीत नाही आपल्याला, लक्षात घ्या. ओके, कारण तसंच जर म्हणायचं असेल तर मग जी काय मगाची आपण ही केस पाहिली, या केसमध्ये काय आहे, इथं तर वेलॉसिटी दोघांचीही समान आहे, मग तरीसुद्धा आपण म्हणतोय की इथं ह्या ऑब्जेक्टला रोखण्यासाठी जास्त, म्हणजे केस बी मधला जो ऑब्जेक्ट आहे 10 किलोग्रामचा त्याला रोखण्यासाठी जास्त फोर्स लागणार आहे. कारण का, तर इथं मास जास्त आहे म्हणून. म्हणजे लक्षात घ्या की फोर्सची गरज किती लागणार आहे हे निव्वळ वेलॉसिटीवर पण अवलंबून नाही आणि निव्वळ मासवर पण अवलंबून आहे. कारण या केसमध्ये बघितलं तर वेलॉसिटी सारखे म्हणून आपण म्हणतोय का नाही दोघांना इक्वल फोर्स लागणार आहे असं म्हणतोय का आपण, नाही म्हणत आहे. कारण का, तर इथं मास जास्त आहे म्हणून. परंतु ही जी आपण केस पाहिली या ठिकाणी, या केसमध्ये काय आहे, इथं दोन्हीकडे मास समान आहे की, परंतु वेलॉसिटी वेगळी आहे. पण तरीसुद्धा आपण म्हणतोय का नाही वेलॉसिटी यांची वेगवेगळी आहे म्हणून, कारण जास्त फोर्स लागेल. कारण आपण काय म्हणतोय इथं मास तर सेम आहे. म्हणजेच ह्यांना रोखण्यासाठी जो काय फोर्स लागणार आहे या ऑब्जेक्टना तो ना निव्वळ मासवर अवलंबून आहे ना निव्वळ व्हेलॉसिटीवर अवलंबून आहे. लक्षात घ्या, तर ते अवलंबून आहे मोमेंटम या फॅक्टरवर. लक्षात घ्या, दोनही केसेसमध्ये म्हणजे दोन जे आपण सिनॅरिओ पाहिले त्या पहिल्या सिनॅरिओमध्ये 10 किलोग्रॅम इतकं मास होतं आणि वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद होती, आणि या सिनॅरिओमध्ये 5 किलोग्रॅम इतकं मास आहे आणि वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद आहे. या दोनही केसेसमध्ये केस एच्या तुलनेमध्ये जास्त मोमेंटम आहे, लक्षात घ्या, आणि म्हणून त्यांना रोखण्यासाठी फोर्स जास्त लागणार आहे. म्हणजे आपल्याला आतापर्यंत कळालं निव्वळ मास, नॉट ओनली मास अँड नॉट ओनली वेलॉसिटी इज रिस्पॉन्सिबल for requirement of a force in a given time, but some factor called momentum is responsible actually. ओके, आणि म्हणून मोमेंटम म्हणजे मास आणि वेलॉसिटी यांचा गुणाकार. द मोमेंटम ऑफ अ बॉडी इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ अ बॉडी. म्हणजे कळालं, तुम्ही असं म्हणू शकत नाही निव्वळ कधी तर की नाही वेलॉसिटी जास्त आहे म्हणून जास्त फोर्स लागेल किंवा मास जास्त आहे म्हणून जास्त फोर्सची गरज आहे, तसं नाही. तर तुम्ही जास्त करेक्ट बोलणं म्हणजे काय की मोमेंटम तिथं जास्त आहे, कारण मोमेंटम दोन्हींचाही विचार करतो, मास आणि वेलॉसिटीचा. ओके, आणि म्हणून इथे इंट्रोडक्शन होतं मोमेंटम या कॉन्सेप्टचं. ओके, momentum of a body is defined to be the product of its mass m and velocity v. म्हणजेच momentum is denoted by p. p is equal to m into v. momentum is equal to mass into velocity. आता तुम्हाला कळालं का, दोन्ही केसेसमध्ये त्या काय होतं की बॉडीचा मोमेंटम जास्त होता. बॉडीचा मोमेंटम जास्त असल्यामुळे जास्त फोर्सची गरज लागत होती. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी, एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आता पहा, आपल्याला हे माहिती आहे की मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यावरून आपण सांगू शकतो की एसआय युनिट ऑफ मोमेंटम काय येईल. मोमेंटम मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम, वेलॉसिटीचं आहे मीटर पर सेकंड. किलोग्रॅम मीटर पर सेकंद म्हणा किंवा सिम्प्लिफिकेशन केल्यावर न्यूटन सेकंद, म्हणजे हे दोन्ही एसआय युनिटच आहेत मोमेंटमचे. आता तुम्हाला या ठिकाणी गोष्ट पाहत असेल बघा, तुम्ही आपण बघितलेली दोन्ही एक्झाम्पल ध्यानामध्ये घ्या, तुम्हाला कळून मास कॉन्स्टंट असेल आणि व्हेलॉसिटी वाढवली तर काय होते, परत मोमेंटमची व्हॅल्यू आहे ती वाढते. बघा, पहिल्या केसमध्ये आपलं तसं नव्हतं. दुसऱ्या केसमध्ये काय होतं की मास समान होतं परंतु वेलॉसिटीत फरक पडला, त्यामुळे दुसऱ्या ऑब्जेक्टची मोमेंटम जास्त होता. आणि पहिल्या केसमध्ये काय होत होतं, वेलॉसिटी सेमच होती 10 मीटर पर सेकंद, परंतु मास भिन्न होतं. म्हणून दुसऱ्या केसमध्ये मास जास्त होतं 10 किलोग्रॅम, त्यामुळे परत तिथं मोमेंटम जास्त होता. म्हणजेच दोनही फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत, मास आणि वेक्टर यांचं दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन राहतं मोमेंटम या फॅक्टरमध्ये. ओके, तर हा गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. मोमेंटम
आणि व्हेलॉसिटी दोन्ही मोमेंटम, व्हेलॉसिटी आणि मास ऑफ बॉडी हे इंटर रिलेटेड आहेत. हे तर तुम्हाला SI युनिट समजून आलं का? ठीक आहे. आता परत आपण एक जनरल एक्झाम्पल, परत मोमेंटम आपल्याला आणखीन अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने ध्यानात घेऊ. आता हा क्रिकेटर आहे, ओके, आणि या क्रिकेटरकडे कॅच यायला लागलेला आहे, बॉल. तुम्ही बघत असलेला एक सीझनल क्रिकेटर असतोय, जो सीझनड क्रिकेटर आहे, जो व्यवस्थित प्रॅक्टिस केलेला एक शार्पड क्रिकेटर आहे, तो कशा पद्धतीने कॅच घेत असतोय पहा. जसा बॉल त्याच्या दिशेने येत असतो तसा त्या बॉलला कॅच करत असताना त्याच्या हातांची जी मोमेंट ही आहे, डिरेक्शन आहे, ती खालच्या दिशेनं लक्षात घ्या जात असते. असं का घडतं ते आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. अ सीझनड क्रिकेटर कॅचेस अ क्रिकेट बॉल कमिंग विथ अ ग्रेट स्पीड फार मोर इझिली. बघा, तो क्रिकेटर आहे जो सीझनड, तो खूप इझिली त्या बॉलला जो आहे तो काय करतो, कॅच करत असते. वन रिझन इज दॅट द क्रिकेटर अलॉज अ लॉंगर टाइम फॉर हिज हँड्स टू स्टॉप द बॉल. बघा, ही ड्रॉज इन द हँड्स बॅकवर्ड इन ॲक्ट ऑफ अ कॅचिंग द बॉल. तो त्याच्या जे हात आहेत त्यांना तो मागच्या दिशेनं तो त्यांना नेत असतो बॉल कॅच करत असताना, कारण त्याला बॉल कॅच करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ तो देतो. कारण काय आहे, कारण मोमेंट जो काय बॉल यायला, ज्या मोमेंटमनं बॉल यायला लागलेला आहे ना, त्याला तुम्ही जितका जास्त वेळ द्याल त्या बॉलला कॅच करण्यासाठी, तेवढा तुम्हाला कमी फोर्स रिक्वायर्ड आहे या ठिकाणी. लक्षात घ्या, कळालं ना? तर कमी फोर्स लावायला लागतो. लॉंगर टाईम म्हणजे कमी फोर्स लावायला लागला ह्या क्रिकेटरला, ह्या कॅचर जो आहे त्याला कमी फोर्स लावायला लागला हा बॉल कॅच करण्यासाठी. कारण या बॉलचा मोमेंटम जो आहे तो कसा आहे, जास्त आहे मोमेंटम. याचा लक्षात घ्या, मोमेंटम जास्त असल्यामुळं ह्याला कॅच करण्यासाठी, याला स्टॉप करण्यासाठी या बॉलला जास्त फोर्सची गरज न लावता त्यानं काय केलं की टाईम ड्युरेशन वाढवलं. हात मागं येत असताना टाईम ड्युरेशन वाढवलं आणि कमी फोर्सची गरज त्याला त्या ठिकाणी लागली. हे मोमेंटमचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. म्हणजे समजा त्याने इथंच म्हणलं असता माझे हात इथंच मी स्टेबल ठेवणार आणि कॅच करणार, तर त्याला जास्त फोर्सची गरज लागली असती या ठिकाणी त्याला स्टॉप करण्यासाठी. आणि मग तेवढा फोर्स कंझ्युम करण्यापेक्षा त्यानं काय केलं, हँड्स आहेत ते बॅकवर्ड डिरेक्शन नेले आणि कमी फोर्समध्ये तोच कॅच त्यानं पकडला. म्हणून तुम्ही पाहत असाल की क्रिकेटर जे आहेत ना, ते कॅच घेत असताना हात त्यांचा बॅकवर्ड डिरेक्शननं जात असतो. ओके, तरी अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिले. किंवा पुढं पहा, बंदुकीतून निघणारी जी बुलेट आहे, गन फ्रॉम अ बुलेट, बुलेट फ्रॉम अ गन, त्याचं कसं आहे, अ बुलेट फायर्ड बाय अ गन कॅन इझिली पियर्स अ ह्युमन टिश्यू बिफोर इट स्टॉप्स रिझल्टिंग इन अ कॅज्युलिटी. बघा, जी बुलेट आहे गनमधून निघालेली, ती मानवाला कॅज्युलिटी करू शकते. ओके, द सेम बुलेट फायर्ड विथ द मॉडरेट स्पीड विल नॉट कॉज मच डॅमेज. परंतु कमी गतीनं सोडलेली जी बुलेट आहे ती मानवाला हार्म करू शकत नाही. म्हणजे बुलेट तीच आहे, म्हणजे मास तेच आहे, परंतु फरक कुठं पडला आहे आता, वेलॉसिटीमध्ये. पहिल्यांदा बुलेट तुम्ही एकदम फास्ट फायर केलेली आहे आणि त्यामुळे ती मानवाला कॅज्युअलिटी करू शकते. म्हणजे त्या ठिकाणी त्याला इजा होऊ शकते किंवा त्याचा मृत्यूही घडून येऊ शकतो इन केस. तर त्या पद्धतीनं. पण तीच बुलेट जर का मॉडरेट स्पीडनं जर आपण सोडली तर ती डॅमेज करत नाही. म्हणजे आपण बघा, मास तेच आहे, पण फरक कुठं पडला आहे, स्पीडमध्ये. आणि म्हणूनच मोमेंटमध्ये रिझल्टंटली फरक पडलेला आहे. म्हणून दस फॉर अ गिवन मास, बघा, फॉर अ गिवन मास, कारण दोनही केसमध्ये ही बुलेट फास्ट फायर केली किंवा स्लो फायर केली, ह्या दोन्ही केसमध्ये मास तिचं सेमच आहे. म्हणून फॉर गिवन मास द ग्रेटर द स्पीड, ग्रेटर इज द अपोजिंग फोर्स नीडेड टू स्टॉप द बॉडी इन अ सर्टन टाईम. जेवढ्या जास्त स्पीडनं ती बॉडी असेल तेवढं जास्तीत जास्त अपोजिंग फोर्स रिक्वायर्ड आहे त्या बॉडीला थांबवण्यासाठी दिलेल्या टाईममध्ये. लक्षात घ्या, दिलेला टाईम, इन सर्टन टाईम ही टर्म खूपच महत्त्वाची आहे. द ग्रेटर द चेंज इन द मोमेंटम इन अ गिवन टाईम, द ग्रेटर इज द फोर्स दॅट नीड्स टू बी अप्लाइड. जितका जास्त ग्रेटर चेंज इन द मोमेंटम असेल तितका जास्त फोर्स आपल्याला आवश्यक आहे. कळालं का तुम्हाला? पहा, आणि इथंच कुठेतरी फाउंडेशन सुद्धा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचे आहेत, लक्षात घ्या. द ग्रेटर द चेंज इन द मोमेंटम इन अ गिवन टाईम, दिलेल्या वेळेत जितका मोमेंटममध्ये चेंज होतोय ना, म्हणजे जास्त जर बदल घडत असेल, मोमेंटम वाढत असेल, तर तुम्हाला दिलेल्या टाईममध्ये जास्त फोर्सची सुद्धा आवश्यक असते त्याला अपोज करण्यासाठी. तुम्ही इव्हन याचं जरी उदाहरण बघितलं, आपल्या ज्या व्हेकल्स आहेत, आता एक लाईटर व्हेकल आहे आणि एक अतिशय हेवियर व्हेकल आहे, म्हणजे एक रिक्षा आहे समजा आणि एक ट्रक आहे समजा. आता दोघांची वेलॉसिटी समान आहे असं समजू आपण. ओके, ठीक आहे. तरीसुद्धा आणि एका पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईमला ते ट्रॅव्हल करायला लागलेले आहेत.
आणि काही वेळानंतर आपण गिवन टाईममध्ये त्यांना स्टॉप करायचं. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की याच्यामध्ये ट्रकला थांबवण्यासाठी जास्त फोर्सची गरज आहे आणि रिक्षाला कमी आहे, कारण ट्रकचा मोमेंटम जास्त आहे. भले दोघांची वेलॉसिटी सेम जरी असली तरी मासमध्ये त्या ठिकाणी फरक पडलेला आहे. म्हणून तुम्ही कायम ध्यानात घ्या की मोमेंटम ही कन्सेप्ट असते त्या ठिकाणी. ओके, तर दिस इज ऑल अबाउट मोमेंटम. आता इम्पल्सच्या संदर्भात पाहण्याआधी बघा, आपण एक कन्सिडर करू, एक वॉल आहे, ठीक आहे, आणि वॉलला च्या दिशेने आपण एक बॉल फेकला आहे. बॉलचं मास किती आहे, एम इतकं आहे, आणि बॉलची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, यू आय इतके आहे असं आपण समजूया. ओके, आणि तो बॉल आहे तो ह्या वॉलच्या दिशेनं फेकला. आता तो काय होतोय, तो बॉल जो आहे तो इथं आदळतोय आणि लगेच रिबाउंड होऊन तो बॅकवर्ड डिरेक्शनने निघून जातोय. त्यावेळी त्याची वेलॉसिटी अशा पद्धतीची आहे असं आपण समजूया. म्हणजे बघा, वेन अ बॉल हिट्स द वॉल अँड बाउन्सेस बॅक, द फोर्स ऑन द बॉल बाय द wall acts for a very short time when the two are in a contact, yet the force is large enough to reverse the momentum of the ball. ज्यावेळी हा बॉल या वॉलवर येऊन आदळतोय या ठिकाणी, त्यावेळी यांच्या दोघांच्या जी इंटरॅक्शन होते ती खूप शॉर्ट पिरियडसाठी व्हायला लागलेली आहे. तरीसुद्धा अतिशय शॉर्ट पिरियडसाठी व्हायला लागलेली आहे इंटरॅक्शन, तरीसुद्धा या बॉलला चा मोमेंटम चेंज करून त्याला बॅकवर्ड डिरेक्शनला नेण्यामध्ये इथं कार्य घडून आलेलं आहे. लक्षात घ्या, ते घडून येतं की व्हेरी शॉर्ट टाईमसाठी ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, वॉल आणि बॉल, तरीसुद्धा तो फोर्स इतका इनफ आहे की तो बॉलची डिरेक्शन किंवा मोमेंटम जो आहे ती रिव्हर्स करून टाकतोय. तो मोमेंटम जो आहे तो रिव्हर्स झालेला आहे. लक्षात घ्या, हा मुद्दा तुमच्या ध्यानामध्ये आला. म्हणून in this example a large force acts for a very short duration producing a finite change in the momentum of the body. बघा तुम्ही, बॉल आदळतोय वॉलवर आणि तो बॉल परत निघून जातो, बाउन्स बॅक होतो वेगळ्या मोमेंटमनं, चेंज इन मोमेंटम. ह्याच्यामध्ये फोर्स जो ॲक्ट झाला तो व्हेरी शॉर्ट टाईमसाठी ॲक्ट झाला, पण कन्सिडरेबल फोर्स ॲक्ट झाला की ज्यानं या बॉडीचा मोमेंटम चेंज करून टाकला. ओके, म्हणून लार्ज फोर्स ॲक्ट इन व्हेरी शॉर्ट टाईम या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहत असाल किंवा हे एक्झाम्पल पहा, किंवा आपलं ह्या जो टेनिस खेळत असतो त्या बॉलचं एक्झाम्पल पहा, तो किती काळात आदळतो, किती काळ आदळतो, हा किती काळ टचमध्ये असतो तो जमिनीच्या, अगदी शॉर्ट टाईम, परंतु लगेच तो बाउन्स बॅक होतो एका जबरदस्त चेंज इन मोमेंटमनं. इन दीज सिच्युएशन्स द फोर्स अँड द टाइम ड्युरेशन आर डिफिकल्ट टू असर्टन सेपरेटली. म्हणून ह्या केसेसमध्ये फोर्स किती काळ ॲक्ट झाला तो टाइम मेजर करणं, किती फोर्स ॲक्ट झाला हे मेजर करणं सेपरेटली खूपच, ते समजून घेणं खूपच अवघड असतं. म्हणून द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम विच इज द चेंज इन अ मोमेंटम ऑफ द बॉडी रिमेन्स अ मेजरेबल क्वांटिटी. जरी आपण किती फोर्स ॲक्ट झाला आणि तो किती वेळात ॲक्ट झाला हे जरी आपल्याला सेपरेटली फाइंड आउट करता येत नसेल, तरीसुद्धा आपण त्यांचा जो प्रोडक्ट आहे, त्यांचा प्रोडक्ट म्हणजे काय की चेंज इन मोमेंटम, त्यांच्यामुळे घडून काय आलं, त्यांचा रिझल्टंट काय आहे तर चेंज इन मोमेंटम आहे, ते आपण मेजर करू शकतोय. लक्षात घ्या, त्याचं मास आपल्याला बॉडीचं माहीत असते आणि व्हेलॉसिटी त्यांची मेजर करून आपण ते फाइंड आउट करू शकतोय. आणि म्हणून दॅट प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ इम्पल्स. कळालं का? प्रोडक्ट ऑफ फोर्स applied on a body and time in which the force is applied is ते ज्यांचा जो प्रोडक्ट आहे त्याला आपण इम्पल्स असं म्हणतो. म्हणजे ॲक्च्युली आपण डायरेक्ट फोर्स आणि टाईम यांचं मेजरमेंट करू शकत नाही, परंतु आपण ह्यांचा प्रोडक्ट म्हणजेच कोण आहे, त्यांचा चेंज इन द मोमेंटम तो आपण मेजर करू शकतो. तो जो चेंज इन मोमेंटम आहे ना त्यालाच आपण इम्पल्स असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, इम्पल्स म्हणजे काय, फोर्स इंटू टाईम ड्युरेशन, पर्टिक्युलर टाईममध्ये किती फोर्स लागला बॉडीवर त्याचा रिझल्टंट म्हणजे चेंज इन मोमेंटम असतं, आणि ते चेंज इन मोमेंटम आहे ना त्यालाच आपण इम्पल्स असं म्हणत असतो. इम्पल्स इज डिफाइन्ड ॲज द चेंज इन द मोमेंटम ऑफ द बॉडी. सिम्पल आहे, ह्याच्यावरून आपल्याला समजूनच येते इम्पल्स इज अ चेंज इन द मोमेंटम बॉडी. हे पहा ना, इथे एक्झाम्पल तुम्ही पहा, या ठिकाणी हा टेनिस बॉल आहे, हो या ठिकाणी आदळला आणि तो निघून गेला. आता किती वेळा असतो तो संपर्कामध्ये ह्या फ्लोअरच्या माहीत नाही आपल्याला, इतकं शॉर्ट ड्युरेशन, आणि तो किती फोर्स ॲक्ट करतोय तेही माहीत नाही, परंतु यांचा प्रोडक्ट काय होऊ शकेल तर तो चेंज इन मोमेंटम असतो आणि तो त्यालाच आपण इम्पल्स असं म्हणतो, चेंज इन मोमेंटमला. आता या ठिकाणी परत एक्झाम्पल, हा फुटबॉलर आहे, ह्या बॉलला तो किक मारतोय, या ठिकाणी
किती वेळ तो बॉल आणि फुटबॉलरचा पाय एकमेकांच्या संपर्कात असतात, व्हेरी शॉर्ट ड्युरेशन, परंतु तो इतका जास्त लार्जर क्वांटिटीनं तो फोर्स अप्लाय करतो की त्या फुटबॉलच्या वेलॉसिटीमध्ये जो काय फरक पडला तो आपण नोटीस करू शकतोय. पण किती फोर्स लावला आणि किती वेळ लावला आपण नोटीस करू शकत नाही. पण हा जो चेंज इन मोमेंटम घडतोय ह्या फुटबॉलचा ना, तो आपण माहीत करून घेऊ शकतो. आणि तो चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय असतो, फोर्स आणि टाईमचा मल्टिप्लिकेशन असते आणि त्यालाच आपण इम्पल्स असं म्हणतोय. म्हणून इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम ड्युरेशन, चेंज इन मोमेंटम त्यालाच आपण म्हणतो एम व्ही मायनस एम यू. म्हणजे एम म्हणजे काय, मास ऑफ अ बॉडी, यू इज इनिशियल वेलॉसिटी, व्ही इज द फायनल वेलॉसिटी ऑफ द बॉडी. आपल्याला माहिती आहे, म्हणजे हा फुटबॉल समजा या डिरेक्शननं आलेला आहे त्यावेळीची त्याची वेलॉसिटी, ह्याला किक मारल्यानंतर याची वेलॉसिटी बदलली, ती व्ही एवढी वेलॉसिटी, आणि या बॉडीचं मास जे काय आहे ते एम इतकं आहे. म्हणून एम व्ही मायनस एम यू म्हणजेच इम्पल्स आहे. ओके, एसआय युनिट ऑफ इम्पल्स इज न्यूटन सेकंड. मोमेंटमचं जे असणार आहे ऑब्व्हियसली तेच युनिट असणार आहे इम्पल्सचं. ओके, आता पहा, अ लार्ज फोर्स ॲक्टिंग फॉर शॉर्ट टाइम टू प्रोड्यूस अ फायनाईट चेंज इन द मोमेंटम इज कॉल्ड ॲज अ इम्पल्सिव्ह फोर्स. आता हे खूपच सोपं आहे. इम्पल्स घडवून आणण्यासाठी जो फोर्स लावला जातो त्याला इम्पल्सिव्ह फोर्स म्हणतात. म्हणजे काय, द फोर्स विच ॲक्ट्स फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन बट चेंजेस द मोमेंटम ऑफ अ बॉडी इन अ लार्ज स्केल. लक्षात घ्या, असा फोर्स जो खूप कमी वेळासाठी ॲक्ट होतो परंतु कन्सिडरेबल चेंज इन द मोमेंटम घडवून आणतो, त्या फोर्सला इम्पल्सिव्ह फोर्स असं म्हणतात. आता इथं दोन उदाहरणं सुद्धा बघा दिलेली आहे त्या ठिकाणी. फुटबॉलर आहे, तो जी किक मारतो ना बॉलला, तो इम्पल्सिव्ह फोर्स आहे. कारण का, ती किक खूप कमी वेळासाठी असते पण त्याच्यामुळे किती मोठा बदल या फुटबॉलच्या मोमेंटममध्ये घडून येतो बघा. मीन्स द किक बाय अ फुटबॉलर टू अ फुटबॉल इज कॉल्ड ॲज अ इम्पल्सिव्ह फोर्स. किंवा क्रिकेटर ज्या बॉलला हिट करतोय त्याच्या बॅटनं, दॅट हिटिंग टू अ बॉल बाय अ बॅट इज इम्पल्सिव्ह फोर्स. त्याला इम्पल्सिव्ह फोर्स असं म्हणतात. कारण का, बॅट आणि बॉल किती संपर्कात असतात एकमेकांच्या, व्हेरी शॉर्ट ड्युरेशनसाठी, परंतु बॉलचं स्पीड किंवा बॉलची वेलॉसिटी आणि आता पर्यायानं बॉलचा मोमेंटम जो आहे तो किती फास्ट चेंज होते बघा. त्यामुळं म्हणजेच लार्ज फोर्स ॲक्टिंग फॉर अ शॉर्ट टाइम टू प्रोड्यूस फायनाईट चेंज इन द मोमेंटम इज कॉल्ड ॲज अ इम्पल्सिव्ह फोर्स. ओके, इम्पल्सिव्ह फोर्स म्हणजे जो फोर्स कमी वेळासाठी ॲक्ट होतो परंतु कन्सिडरेबल चेंज घडवून आणतो मोमेंटममध्ये बॉडीच्या, त्याला इम्पल्सिव्ह फोर्स म्हणायचं. म्हणून हा जो बॅट्समननं हिट केला बॉल तो इम्पल्सिव्ह फोर्सच लावलेला आहे बॅट्समननं त्या बॉलवर. ओके, ठीक आहे, हे इम्पल्सिव्ह फोर्सच्या संदर्भामध्ये झालं. आता एक्झाम्पल एक पाहू. अ कार ऑफ अ मास 1200 किलोग्रॅम इज मुव्हिंग विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 70 किलोमीटर पर आवर. फाइंड द मोमेंटम ऑफ अ कार. एक कार आहे, तिचं मास जे आहे ते 1200 किलोग्रॅम इतकं आहे, ती इतक्या वेलॉसिटीनं चाललेली आहे. तर सांगितले की त्या कारचा मोमेंटम किती आहे ते सांगा. आपल्याला आता सिम्पल माहिती आहे, मास दिलेला आहे 1200 किलोग्रॅम, वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे 70 किलोमीटर पर आवर, म्हणजे मीटर पर सेकंद कसं कन्वर्ट करायचं आपल्यालाही माहिती आहे. आपण बरीच एक्झाम्पल अशा पद्धतीच्या आधी पाहिलेले आहेत. 19.44 मीटर पर सेकंद एवढी वेलॉसिटी येणार. फॉर्म्युला सिम्पल आहे मोमेंटमचा, मास इंटू वेलॉसिटी. व्हॅल्यू पुट करा या ठिकाणी, 1200 इंटू 19.44 आणि आपल्याला तिचं आन्सर काय मिळालं, 23,328 न्यूटन सेकंड. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. द नेक्स्ट एक्झाम्पल इज a ball of a mass 200 gram has initial velocity of 30 meter per second. एक बॉल आहे ज्याचं मास 200 ग्रॅम इतकं आहे आणि त्याची वेलॉसिटी किती आहे, 30 मीटर पर सेकंद इतकी आहे. तर त्याला ज्यावेळी बॅटनं हिट केलं त्याची वेलॉसिटी किती बदलली, किती 30 मीटर पर सेकंदवरून ती किती झाली, 45 मीटर पर सेकंद इन अपोजिट डिरेक्शन. If a ball remains in a contact with a bat for 0.006 seconds, find the impulse and the impulsive force. ओके, एक एक्झाम्पल आपण कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी. ओके, आणि आपल्याला सांगितले इम्पल्स आणि इम्पल्सिव्ह फोर्स किती येईल ते सांगा. आता आपल्याला माहिती आहे इम्पल्स म्हणजे काय, चेंज इन मोमेंटम. म्हणजेच काय, आपल्याला फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम आहेत त्यांच्या व्हॅल्यू माहीत असले की आपण इम्पल्स फाइंड आउट करू शकतो. ते माहीत असण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे की बॉडीचं मास काय आहे, बॉडीची इनिशियल वेलॉसिटी किती होती आणि फायनल वेलॉसिटी किती होती हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. बॉडीचं मास किती आहे, 200 ग्रॅम म्हणजे 0.2 किलोग्रॅम. इनिशियल वेलॉसिटी 30 मीटर पर सेकंद. फायनल वेलॉसिटी -45 मीटर पर सेकंद आपण या ठिकाणी दिलेले आहे कारण अपोजिट डिरेक्शनमध्ये गेलेले आहे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, टाईम या ठिकाणी सांगितलं आहे 0.006 सेकंद. तो आपण इम्पल्सिव्ह फोर्स ज्यावेळी काढाल त्यावेळी आपल्याला उपयोगी पडणार आहे. इम्पल्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, चेंज इन मोमेंटम, एम व्ही मायनस एम यू.
अशा पद्धतीने मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण केली. एम आय ते कॉमन घेतलं आणि पॅरेंथेसिसमध्ये काय ठेवलं, व्ही मायनस यू. ओके, 0.2 पॅरेंथेसिस -45 -30 आणि हे कॅल्क्युलेशन केलं आपल्याला काय कळलं, -15 किलोग्रॅम मीटर पर सेकंद एवढा इम्पल्स आहे. ओके, इतका त्या इम्पल्स त्या ठिकाणी घडून आलेला आहे. ओके, आता आपल्याला इम्पल्सिव्ह फोर्स विचारले. आपल्याला माहिती आहे इम्पल्सिव्ह फोर्स म्हणजेच काय, इम्पल्स पर युनिट टाईम. ओके, व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पुट केल्या आणि आपल्याला इम्पल्सिव्ह फोर्स किती आहे कळालं, 2500 न्यूटन इतका आहे. So this is how you can solve the examples. Okay, I hope you all might have understand the concepts of impulse and momentum. Thank you dear students.